नागपूरमधील हिंसाचारानंतर संभाजीनगरमधील पोलीस आता अलर्ट मोडवर आले। वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 8 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले तर 80 जणांना नोटीस पाठवण्यात आली। संभाजीनगरमधील सायबर पोलिसांनी सोशल मीडिया सेल आता सतर्क केलाय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध धार्मिक राजकीय मुद्द्यावरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर पोलीस आता बारकाईने लक्ष ठेवून आहेत। वादग्रस्त पोस्ट कमेंट करणाऱ्या शहरातील 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 80 पेक्षा अधिकांना पोलिसांनी आयुक्तालयात बोलावून तंबी देण्यात आली आहे। तर 506 पोस्ट या डिलीट करण्यात आल्या आहेत। राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरेवरून वादंग उठले, त्याचा सोशल मीडियावर सुद्धा परिणाम होताना दिसतो आणि यामुळेच सायबर पोलीस ठाण्याच्या सोशल मीडिया सेलचे अंमलदार सतत अशा वादग्रस्त धार्मिक तणावाच्या पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेत आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडलेत। सुमित, आपण पाहतोय एकीकडे औरंगजेबाच्या कबरी संदर्भात जो वाद सुरू आहे, मात्र त्या परिसरामध्ये आता ड्रोन उडवण्यासाठी बंदी घालण्यात आली आणि सोबतच सोशल मीडियावरती सुद्धा पोलीस आता बारकाईने लक्ष ठेवण्यात। काय सविस्तर सांगशील याबद्दल? नक्कीच करण, सध्या राज्यात औरंगजेबाच्या खबरीवरून चांगले राजकारण तापताना बघायला मिळत आहे। त्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन हे आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे आणि सतर्कतेच्या दृष्टिकोनातून सायबर पोलिसांची सोशल मीडियावर तगडी नजर आहे। त्या संदर्भात काल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 8 जणांवर गुन्हे तर 80 जणांना नोटीस दिली आहे। त्याचबरोबर 506 पोस्ट या सोशल मीडियावरनं डिलीट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे वाद निर्माण होतील असे। त्या दृष्टिकोनातून परत औरंगजेब कवर परिसरात ड्रोन उडवण्यावर देखील प्रशासनाने बंदी घातली आहे। त्याचबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनासाठी येणाऱ्या काही कार्यकर्त्यांना देखील प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत त्यांना आदेश लागू करण्यात आलेले आहे। अशा प्रकारे जिल्हा प्रशासन हे औरंगजेबाच्या कबरीच्या दृष्टिकोनातून पावले उचलताना बघायला मिळत आहे आणि सतर्क असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कारण नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।